नाशिक पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकनमध्ये अळया निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सध्या पावसाळा जरी असला परंतु पाऊस नसल्यामुळे विविध साथरोगांची लागण सुरू आहे। यातच या प्रो चिकनमध्ये अशा प्रकारच्या अळया निघत असतील तर हा सर्व प्रकार आरोग्यासाठी हितकारक नसून या प्रो चिकन कंपनीवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे। चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं पीसमध्ये ना सडण्यामध्ये आळे सापडले होते। बरं तुम्ही ते घरी नेले होते का? घरी नेलं। मम्मी म्हणे काय म्हणे आळे निघाली म्हणे। कुठून घेतलं चिकन तुम्ही? प्रो चिकन किती किलो घेतलं होते? 2 किलो। आणि घेतल्यानंतर काय निघाले त्याच्यात? आळे निघाले, खूप आळे होते। आणि किती वाजता आले ते शॉप? आता थोडा वेळ झाला। थोडा वेळ। तुम्ही नेहमी येतो ना चिकन? हां नेहमी येतो आम्ही। कुठल्या याच्यावर? पाथर्डी फाटा प्रो चिकन। मी सकाळी 11:30 वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला। तर त्यांनी मला चिकन दिलं, मी घरी आणलं। घरी आणल्यानंतर आहे ना ते धुवायला काढलं होतं। धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत। मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो। मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं। कस्टमर झाल्यानंतर त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मांसाला तिथं धुवायला लावलं। धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आळ्या निघाल्या। मी अर्धा किलो घेतलं होतं, त्या माणसाने पण अर्धा किलो घेतलं होतं। पाथर्डी फाटा रेट नाही माहिती मला, 200 रुपयाचं घेतो मी तिथं। तुम्ही कायम घेतात त्या ठिकाणी? परमनंट। कुठल्या कंपनी? प्रो चिकन। गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील काही हॉटेल आणि ढाब्यांवर कुत्र्याचं मांस आढळून आलं होतं। त्यापाठोपाठ आता ॲग्रो कंपनीत नामांकित असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आनंद ॲग्रो कंपनीचे नाशिक शहरासह जिल्ह्याभर आउटलेट आहेत। यापैकी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या आनंद ॲग्रो कंपनीच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानातून ईश्वर माळी हे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान चिकन घेण्यासाठी गेले होते आणि त्यांनी तेथून चिकन देखील घेतले। मात्र या चिकनमध्ये चक्क अळया निघाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर त्यांनी तेच अळायुक्त चिकन जिथून आणलं तिथे दाखवण्यासाठी गेले असता येथील कंपनी मॅनेजर जगदीश कापसे यांनी ईश्वर माळी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। सॉरी नाही, तुम्ही त्याला का मारलं? कोणाला का मारलं? नाही हे पहा आळ्या काय काय फेस कोण करतंय? अरे आम्ही इथं धुतलं हे चिकन, हे चिकन आहे ना इथं धुतलं, इथून किडे काढले आम्ही आता चालू। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं काम सुरू आहे। दरम्यान या जीवघेण्या आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं कायदेशीर कारवाई करत सदर कंपनी सील करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सदर आनंद ॲग्रो कंपनीच्या विरोधात कारवाई होऊ नये तसेच याचे वृत्त प्रसिद्ध केले जाऊ नये यासाठी आनंद ॲग्रो कंपनीच्या वतीनं माध्यम प्रतिनिधीवर दबाव टाकला जात असला तरी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं आनंद ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करून आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी, महाराष्ट्र समाचार, नाशिक।